आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया केतन पटवर्धन. हाय केतन. हाय. तू कोणत्या ग्रुप मधला आहेस? मी सलील दादाच्या ग्रुपमधला. सलील दादाच्या ग्रुप मधला. आणि काही टिप्स मिळाल्यात ह्या गाण्यासाठी खास करून? हो, खूप खूप. बेसिकली जो गाभा आहे गाण्याचा तो खूप छान समजावून दिला, त्यामुळे आता खूप फायदा होईल गाताना. वंडरफुल. विश यू ऑल द बेस्ट. असेच कसे बसे कसे तरी जगायचे, असेच कसे बसे कसे तरी जगायचे, कुठे तरी कधी तरी कुठे कधी तरी असायचे नसायचे, असेच कसे बसे कसे तरी जगायचे. असाच हा गिळायचा गळ्यामधील हुंदका, असाच हा गिळायचा गळ्यामधील हुंदका, कसे बसे तगायचे, कसे बसे तगायचे, धरून धीर पोरका, असेच कसे बसे कसे तरी जगायचे. खूप छान झालं केतन. व्हेरी नाईस. अगदी काय बोलणार. तू असं गाणं निवडलंयस जे गाण्याने माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा फरक पडला. हा स्पेशल चिल्ड्रन्सवरती बेस असलेल्या एका गोष्टीवरती आधारित अख्खा चित्रपट आहे. आणि ती अख्खी फिल्म जिकडे शूट केली गेली ती चेतना विकास मंदिर म्हणून आमच्या कोल्हापूरची संस्था आणि शाळा आहे. आणि ह्या चित्रपट पाहिल्यानंतर मला स्वतःची लाज वाटली की आपण कोल्हापूरबद्दल रंकाळ्यापासनं कोल्हापूरच्या चपलेपर्यंत हजारो गोष्टींचा अभिमान बाळगणारा अवधूत गुप्ते, आणि त्याला इतकी चांगली गोष्ट, इतकी मोठी शाळा, इतकं उदात्त काम आपल्या गावात होत असलेलं असून आपल्याला त्याची जाणीवही नव्हती आणि माहितीही नव्हती. पण त्यानंतर मग जे काही योग्य वाटलं ते मी केलं. मी तिथे गेलो आणि त्यानंतर आम्ही एक खासबागमध्ये कार्यक्रम केला. त्या शाळेतली जवळपास सर्व मुलं माझ्याबरोबर त्या स्टेजवरती नाचली. त्यांनी प्रोफेशनल डान्सर्स लाजतील अशा प्रकारचं नृत्य तिथे सादर केलं, पार मेरी मधुबालापासनं ते इतर सगळ्या गाण्यांपर्यंत. आणि आपल्याला वाटतं पण ती मुलं अतिशय हुशार आणि त्याला काय म्हणतात ते व्रात्य पण असतात, आणि त्यांच्याबरोबर इतकी मजा येते की त्या दिवसानंतर मी जेव्हा जेव्हा कोल्हापूरमध्ये गेलो मी न विसरता तिथे जातो आणि त्यातनं मला प्रचंड आनंद मिळतो. आयुष्यात एक वेगळा आनंदाचं एक दालन मला ह्या चित्रपटांनी आणि ह्या गाण्यांनी ओपन करून दिलं. आणि ह्या पुढे ज्या ज्या मित्रांनी त्या शाळेला व्हिजिट केली त्यांनी देखील त्या आनंदापासून ते थांबवू शकले नाही स्वतःला. त्याच्यामधला एक मित्र म्हणजे पुष्कर श्रोत्री. नुकतंच त्यांनी हफ्ताबंदला जे काही त्याच्यातनं इन्कम त्याला मिळणार होतं ते त्यांनी त्या शाळेला द्यायचं त्यांनी जाहीर केलेलं आहे, आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आता तुझ्या गाण्याबद्दल सांगताना तू खूप छानच गायलास, प्रश्नच नाही. मला असं वाटतं की तुला हे गाणं इथनं आणि इथनं खूप कळलेलं आहे, खूप जाणवलेलं आहे, आणि तू त्या गाण्याच्या खूप जवळ आहेस असं मला वाटतं. अवधूत खूप छान बोलला गाण्याबद्दल. तो मेसेज इतका अप्रतिम तू पोचवलास. जे आपलं डिस्कशन झालं होतं की काय पोचायला हवं, तर जागा नाही पोचल्याने असं होत नाही की ही जागा आल्याने म्हणून माझं रडायचं राहिलं, किंवा एखादं नाचायचं गाणं असेल, धमाल गाणं असेल, तर एक जागा निसटली म्हणून कोणी नाचायचं थांबणार नाही. तुमची एनर्जी आली की माणूस नाचणार आणि तुमचे इमोशन्स आले की माणूस रडणार. त्या तुझ्या अप्रतिम आल्या. अभिनंदन. खूप छान. मिळालेला आहे. व्हेरी गुड केतन, आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.
सा रे ग म पा